मुंबईतलं महायुतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आले का असा सवाल उपस्थित होतोय। पुढील 2 दिवसात मुंबईच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं कळतंय। आज किंवा उद्या सेना भाजपात पुन्हा एकदा चर्चेची तिसरी फेरी होईल। तिढा न सुटलेल्या जागांचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बैठकीत होणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। भाजप 150 पेक्षा जास्त जागा लढवण्यावर ठाम आहे, तर शिवसेनेचाही अधिक जागा आपल्याकडे घेण्याकडे कल असणार आहे। अधिकच्या जागांवर शिवसेना देखील दावा सांगतेय। जवळपास 150 जागांवर एकमत झाल्याचं कळतंय, मात्र 77 जागांवर तिढा कायम आहे अशी माहिती कळतेय। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, महायुतीतल्या जागा वाटपाचं घोडं हे कुठे अडलंय नेमकं आणि तिसरी बैठक कधी होऊ शकते? एकूणच आज किंवा उद्यामध्ये सेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा चर्चेची तिसरी फेरी आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। पुढील 2 दिवसात मुंबईच्या जागा वाटपासंदर्भात शिक्कामोर्तब होईल अशा प्रकारची शक्यता आहे। एकूणच ज्या जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही त्या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। भाजप ही 150हून अधिक जागा लढवण्यावर आपल्याला ठाम असल्याचं दिसतं आणि त्यामुळे एकूणच शिवसेनेच्या वाट्याला किती जागा येणार आहे हे देखील बघावं लागणार आहे। तिकडे आशिष शेलार आणि सुनील तटकरे यांची देखील आपल्याला बैठक होताना पाहायला मिळाली आहे। सोबतच परवा आशिष शेलार आणि एकनाथ शिंदे यांची देखील बैठक झाली आहे। त्यामुळे जो काही जागांचा तिढा अद्याप काही जागांचा तिढा कायम आहे त्या संदर्भातली भूमिका येत्या 1 ते 2 दिवसामध्ये आपल्याला स्पष्ट होताना दिसेल। नक्कीच या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। अभिषेक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।